सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलानं आज न्यायालयात काही वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी त्वरित दखल घेत संबंधित वकिलाला पकडून न्यायालयाबाहेर नेलं। दरम्यान वकिलांच्या संघटनेनं या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। हे कृत्य न्यायालयाचा अवमान करणारं असून कधीही मान्य केलं जाणार नाही असं सांगत या संघटनेनं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे। या घटनेची दखल घेत न्यायालयाला कारवाई करायची असेल तर ती केली जावी असंही या संघटनेनं म्हटलं आहे। या प्रकरणी काही कारवाई करणार नाही अशा वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपल्याला फरक पडत नाही असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे। मात्र बार काउन्सिलनं हे कृत्य करणाऱ्या राकेश किशोर यांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्याच्या अधिकारापासून बडतर्फ केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची तीव्र निंदा केली आहे। त्यांच्यावर झालेला हल्ला प्रत्येक भारतीयासाठी संतापजनक घटना असून आपल्या समाजात अशा कृत्यांसाठी काही जागा नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। अशा परिस्थितीत सरन्यायाधीशांनी दाखवलेला संयम अत्यंत स्तुत्य आहे। न्याय आणि संवैधानिक मूल्यांप्रतीची त्यांची निष्ठाच या संयमातून दिसून येते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। त्यांनी या घटनेनंतर सरन्यायाधीशांशी संवादही साधला। लद्दाखमधले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या